झेडपी वेंचणुकेचे नियंत्रण वेंचणूक आयोगा परस सरकाराकडेन चड आसा। अपक्ष उमेदवारांक प्रचाराक फक्त 7 दीस दिवन भाजपा सरकारान अन्याय केला। फाटले खेपे भाजपा लोकांक फटोवन सत्तेत आयिल्ले। 2022चे वेंचणुकेत जाहीर केल्ले 3 सिलिंडर खंय गेले? दारात येयल्या भाजपा उमेदवाराक विचारात। किरण कांदोळकरान आव्हान केला। भारतीय जनता पार्टीचो जर कॅन्डिडेट तुमच्याकडे येत हांव तुमकां सांगता सगळ्यांक, जाल्यार सगळ्याहून पयलीं जो प्रचारक कॅन्डिडेट येता आनी तेजे वांगडा जे लोक येता तांकां पयले विचारात 2022तले 3 सिलिंडर खंय गेले हे विचारचे पडटले। ह्या सरकारान फाटले फावटी लोकांची दिशाभूल केल्या, फटिंगपण करून भारतीय जनता पार्टीन मतदान घेतले लोकांचे आणि मागीर म्हटले 3 सिलिंडर दिवंक शकना। आतांय म्हणून कांय तश्योच स्किमी हाडलेले आहा। लोकांनी त्यांच्या भूल थापा ज्यो आसतल्यो हेका बळी पडपाची गरज ना। कविता किरण कांदोळकरान कोलवाळ मतदारसंघात जिल्हा पंचायत वेंचणुकेत अपक्ष उमेदवारी दाखल केल्या। कालच्यान प्रचाराक सुरवात केली। त्यावेळेर किरण कांदोळकरान आताचो आमदार आणि भाजपा सरकाराचेर उतरांचे फारपेट केले। इतलो फंड आसूनय आमदारान कांयच केले ना। थिवीक मरगळ येयल्या, विकास खंयच दिसना अशी खोचक टिका किरण कांदोळकरान केली। ह्या मतदारसंघान आम्ही झेडपीच्या थ्रू कामां करता ती पळोवन खुबशे एप्रोच आनीक वाडपाक लागले। आयजूय खुबशी कामां लोकांनी सांगलेली आहा, पण टर्म सोंपलेल्या कारणान ती आमी हातीन घेवंक शकले ना। पण म्हजो एक तेंचे कडेन प्रश्न आसतालो की ही जी कामां आहा, झेडपीक फंड वो लिमिटेड आसता। 5 पंचायतींक वार्षिक 50 लाख आसता। त्या 50 लाखांसून तितूनसूनच खुर्च्यो, कॅमेरा आसतले, साऊंड सिस्टम आसतले, बाकीचे स्पोर्ट्स मटेरियल आसतले, बाकीच्यो गोष्टी ह्यो सगळ्यो मायनस जाता आणि जेमतेम एक 30 ते 35 लाख हे वार्षिक फंड हो उरता आणि ह्या फंडांसून 5 पंचायतींक कामां करपाक खुबश्यो डिफिकल्टी येता। कारण एकूच काम जर 10-12 लाखाचे घेतले जाल्यार 2-3 पंचायतींनीच जाता। सो हेका लागून ही सगळी कामां जेन्ना आमचे कडेन घेवन येवंक लागले, जे तिचे काम पळोवन सगळे आमकां एप्रोच जावंक लागले। म्हाका एक प्रश्न पडलो, बाबा आमदार कितें करता? आमदाराक नो लिमिट असो फंड आसता, सरकाराचो फंड आसता, कोट्यांनी रुपया खर्च करपाक शकता। प्लस आमदारांक स्वता ह्या सरकारान 2.5 कोटीचो फंड दिल्लो आहा, जे स्वता बारीक मोठी कामां तेज्या अंडर तेज्या पावरान तो करपाक शकता। पण आयज मेरेन लोकांचे म्हणणें इतलेच आहा की तो गेल्या उपरांत सांगतना तुमचे डॉक्युमेंट सारखे ना, तुमचे ते इलिगल आहा, आमी ते करूंक शकना। म्हाका एकूच सांगपाचें आहा की तेका ह्या मतदारसंघान कसलोच विकास करपाचो ना। फाटल्या 8, 8.5, 9 वर्सांक थिवी मतदारसंघाक मरगळ येयल्ली आहा, कसलेच डेव्हलपमेंटाचे काम ना। तो जर म्हणीत तो रस्तो करता जाल्यार रस्तो करप हो सरकाराचो कायदो, PWD डिपार्टमेंट करता। बाकीच्यो खंयच्योच गोष्टी ह्या 8 वर्सांक 8, 8.5 वर्सांक ह्या आमदारान ह्या मतदारसंघान केल्ली ना। ह्या हांगासरली जनता न्हू तर सबंद थिवे भरचे लोक उलयतात। पण त्याच वांगडा ह्या सरकाराच्या मनशाचेर, ह्या आमदार मंत्र्यांच्या आणि ह्या सरकाराच्या मनशांचेर एक दुबाव येता। आमचे असले जर एक इंडिपेंडंट, माझे असले आनी जायते ह्या गोंयान आसतले जे इंडिपेंडंट कॅन्डिडेट आहात, जे पार्टी सोडून खंयचेच पार्टेक नासतना स्वतंत्र लढोंक सोदता। पण तुमकां मिडिया हांगासर आहा, लोकांकूय खबर आसतली की जेमतेम आयजसून 20 तारीख जर इलेक्शन असलें जाल्यार सिम्बॉल जे मेळटा हे साधारणशे 11 तारखेर मेळटले आणि 11 तारीख ती 20 तारीख हे 10 दीस 9 दीस जरी म्हटले जाल्यार प्रचार 2 दीस आदी काबार जाता। म्हणजे आमकां 18 तारखेर प्रचार थांबोवचो पडटलो। 11 ती 18 7 दीस मेळटा प्रचार करपाक आपल्या सिम्बॉला वांगडा। हो सरकारान सगळो घोळ केल्लो आहा। सरकाराक जे इंडिपेंडंट स्वतंत्र जे कोण जिखतले, ज्यांची कॅपेबिलिटी आहा, यांचो प्रचार करूंक शकचो ना, हो प्रचार करूंक फावना हे सरकारान नियोजलेले आहा। आणि हो खरो म्हणशां जाल्यार ह्या इंडिपेंडंट गोंयभरच्या समस्त इंडिपेंडंट कॅन्डिडेटाचेर हो अन्याय आसा। सरकार मागीर कितें सांगू, इलेक्शन कमिशनर नावाचो आहा सध्या, हे सगळे हो सरकार चलयता आपल्याक जाय तशें। जो कोड फुडें फुडें व्हरोन हो कोड आतां जो लायिल्लो आहा आणि हे 7 दीस जे प्रचाराक दिल्ले आहा हो सगळ्या गोंयभरच्या इंडिपेंडंट कॅन्डिडेटाचेर अन्याय आसा। हांव तेंचो निशेध करता।
आयज आमी हो आमच्या प्रचाराक सुरवात केल्लो आसा इंडिपेंडंट कॅन्डिडेट म्हणून. मेन जे पयले फाटले फावटी जी म्हाजी झेडपीच्या थ्रू कामां आसलीं सगळीं लोकांनी जी दाखयल्ली म्हाका ती सगळीं 98% हांवें पूर्ण केल्ली आसा. आनी अशी मोजकी 1-2 कामां म्हाजी उरलेलीं फंड नासलेल्या कारणान त्या हेचेर लोकांनी आनी हो सीट लेडीज जाल्ल्या कारणान सगळ्या कार्यकर्त्यांची आनी लोकांची एक इच्छा आसली की ना हे फावटी तूच बस, फुडें आमी हे करतात तुका म्हणून जिखोवन दिता, तूं बसल्यार बरें पडटलें आमकां म्हणून. त्याच आदाराचेर म्हाका खात्री आसा, म्हाका विश्वास आसा म्हाज्या कार्यकर्त्यांचेर, वोटरांचेर की हे फाटले फावटीच्या मतापेक्षा हे फावटी भरघोस मतांनी आनीक जिखोवन दितल्यात म्हणून. जे 5 वर्सां जे झेडपी आसले तिने जे कामां केल्ली आसात सांगपाचें म्हणजे खरीच कामां जे 5 पंचायती दिल्या त्या 5 पंचायतीन तिने कामां केल्ली. खंय अशी काय सोडलेली ना. आमच्या कोलवाळेनूच पयशे जाल्यार 3-4 कडेन 5-6 कडेन तिने कामां केल्या. जी कामां सारकी गरजेची आसली, जी आमदारा कडेन सुद्धा जागना असली कामां तिने आज केल्लेली आसात. हांव इतलें सांग सोदतां तशेंच ही पंचायत आहा, ही पंचायत खंय ना खंय किरण कांदोळकर यांच्याच मार्गदर्शना खाली चलता. आनी ही पंचायत जी आसा आमी भेदभाव न करता कोणाच कडेन, जो म्हाजो न्हू, तुजो न्हू, ह्याचो न्हू, तेजो, जो आमदाराचो मनीस असो कोणाचो असो, एका सगळ्यांक घेवन चलान आमी ही पंचायत चलयल्ली आसा. आनी जी आमी कामां केल्ली आहा ह्या पंचायतीन ते सगळ्या लोकांक उलो मारता की जी कामां आमी केल्यात तशीच ही फुडें आमी करून तुका दाखयतले. आनी इतलें तुमचे कडेन मागता की आयज आमची कॅन्डिडेट जी कविता भाभी आसा हिका भरघोस मतांनी तुमी निवडून हाडपाची, इतलें सगळ्या लोकांकडे उलो मारता. बरें दिसता की आख्खे कोलवाचे लोक सगळे हांगा जमलेले आहा. बरें दिसता महिला सुद्धा आमची कोलवाची सुद्धा की कविता कांदोळकर ही 5 पंचायतीन कामां केलेली आहा आनी ती दिसता आतां पळोवपाक गेले जाल्यार. जेणे कारण आमदारा कडेन ती घडांक ना. आनी कोलवाळे मतदारसंघ आनी थिवी मतदारसंघ अशें ना, कारण ही आतां नार्वेकारा सारखे उरलेले ना. अशे आदले कॅन्डिडेट जे रावंक सोदता न्हू तांकां सांगूंक सोदता एकूच शिटकावणी, कविता कांदोळकर ही लोकांनी कॅन्डिडेट जिखोवन हाडलेली. आनी एका दवरला आमच्या महिलांनी, आमी फारसून सपोर्टर आहात पूण महिलांकडे फकाणां करूं नाका. भिवपाची गरज ना, ही दवर गजाली. आतां तुका भिवपाची गरज आहा जो कॅन्डिडेट रावता ताका. शिटकावणी इतलीच सांगता की कविता कांदोळकराक आमी प्रचंड बहुमतांनी निवडून हाडटले आनी जे वोटींग जे पडटले ती ताका शिटकावणी आहा ती वोटींग मेजपाक ताका टायम वयतलो की बाबा ही वोटींग खंय पडली आनी खंय कमी जाली ती. कित्याक फाटल्या टर्मांक आहलेली तेन्ना आमी तेजेर नासले, पूण तेची जी कामां केल्या ती पळोवन आमी ताका शेवटी रावले. कित्याक तेणी 5 पंचायतीन बऱ्यापैकी काम केल्लेल्या आनी कोलवाळेन जितली कामां जाल्यार तेन्ना आमकां आपोवन तीन दाखोवन दिल्या की बाबा हें आपूण काम केलां म्हणून. आनी बऱ्यापैकी तेणी काम केल्लेल्या ताका लागून मागता आमच्या सगळ्या कोलवाळकारा कडेन रेवडे नेवाडे सगळे कडेन की ताका बऱ्या भरघोस मतान निवडून हाडची.